दिनांक 30 जुलै 2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25 जून 2024 व दिनांक 11 जुलै 2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये अनुक्रमांकित 3150 व 156 अशा एकूण 3306 रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2001 व 7 डिसेंबर 2001 मधील तरतुदी विचारात घेऊन शासनपत्र दिनांक 14 मार्च 2024 नुसार मुलाखतीशिवाय या प्रकरणातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक 12 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर यादीमध्ये एकूण 872 रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारसी होत आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कारवाईसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक 21 जून 2023 मधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येईल. उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवडी प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच SOP विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहेत. त्यामुळे गुण मूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यता धारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल. यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील 10% रिक्त ठेवलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यावी. सदर माहिती पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण बघितलेली आहे.